पुढे आहे की 69 संतांचे घर म्हणजे दवाखाना किंवा तुरुंग होय, तेथे मानसिक रोगी किंवा गुन्हेगार लोकच असायचे. आपल्याला वाटतं आम्ही साधक आहोत, अमुक अमुक ठिकाणचे साधक आहोत. बाकीची माणसं ज्यांना नाव नाही मिळालं किंवा अनुग्रह नाही झाला ते तुच्छ आहेत असं आपण म्हणतो. पण आपण त्यांच्यापेक्षा जास्त रुग्ण आहोत म्हणून आपल्याला जवळ घेतलेलं आहे, आपल्याला लवकर भरती केलेलं आहे किंवा आपल्याला लवकर तुरुंगात आणलेलं आहे असं आहे. त्यांना अजून ते आपल्यापेक्षा बरे आहेत, त्यांची अजून वेळ नाही आलेली भरती होण्याची. आपल्याला आवश्यकता औषध पाण्याची गोष्ट आहे. तर किती गोड सांगितलंय महाराजांनी की संतांचे घर म्हणजे दवाखाना किंवा तुरुंग आहे, तेथे मानसिक रोगी किंवा गुन्हेगार लोकच असायचे. फार सुंदर आहे, फार सुंदर. कोणी ही पण मी साधक आहे याचा अभिमान पण बाळगू नये. आपण रुग्ण आहोत सगळे, आपण असे गुन्हेगार आहोत, त्याच्यामुळे आपणाला इतरांपेक्षा लवकर जवळ केलेलं आहे. तर ही गोष्ट आहे, असंही घेऊ शकतो आपण. एक हा विनोदाचा भाग झाला, विनोदाचा म्हणण्यापेक्षा हा सत्य परिस्थितीच आहे. पण अनेकांना असतं ना, हा एखादा व्यक्ती विचार जी लोक अनुग्रहित नसतात आणि मी अनुग्रहित आहे, तिथे गेल्यानंतर आपल्याला काहीच वेळेला काही वेगळा एक असं पण वाटतं, हा मी अमक्याचं साधक आहे किंवा काही साधना काय करतो माहीत, त्याचा पत्ता असो नसो, पण आपल्याला आम्ही संतांजवळ आहोत ह्याचा पण थोडासा एक असतो. तर आपण संतांजवळ आहोत कारण आपण सगळेच या भवसागरातील गुन्हेगार आहोत आणि रोगी आहोत. त्यामुळे आपण संतांच्या आश्रमात, आपल्याला त्या दवाखान्यात, त्या तुरुंगात जायला भाग आहे आणि त्यांनी आपल्याला जवळ केलं आहे, ते आपलं मोठं भाग्य आहे. तर पुढे आहे 70 साधू संतांना आपल्यासारखी झोप नसते. 71 ज्याने जन्माला आल्याचे सार्थक केले त्याची आरती लोक करतात म्हणून संतांची आरती होते. 72 संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. 73 संत पुष्कळ सापडतील पण पतिव्रता सापडणे कठीण असते. 74 अन्नाने वासना बनते म्हणून संतांच्या घरचे अन्न आपण मागून घेऊन खावे. 75 आपण साधूला व्यवहारात आणतो आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट बोंबा मारतो. अनेक जण आहेत ना, अनेक जण संतांच्या जवळ जातात, त्यांना संतांच्या पुढे पुढे करतात, मग संतांना पण त्यांना त्यांचं मन राखायला थोडं तसं वागावं लागतं आणि मग आपल्याला वाटतं की अरे हे भेद कमी जास्त लेखतात. माणूस साधकच असतात की त्यांना तसं करायला भाग पाडतात, ते आपणहून करत नसतात, परंतु जास्तच गळ घातली, जास्त जवळ लागला तर संत शेवटी दयाळू आहेत तर त्यांच्या मनाप्रमाणे पण ते वागतात. ही पण गोष्ट आहे. हे अनुभव सांगतायत महाराज स्वतःच की संतांचे हे अनुभव सांगतायत की आपण साधूला व्यवहारात आणतो आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट बोंबा मारतो. तर असं घडत असेल संतांच्या बाबतीत. त्यामुळे त्यांनी महाराजांनी इथं स्पष्ट हे बोधवचन सांगितलेलं आहे. कारण इथे हे पण स्पष्ट केलं आहे की संत हे देहबुद्धी मनाचित्त याच्या पलीकडे असलेल्या भगवंतात वास करत असतात आणि तिथं ते राहत असतात आणि सदैव ते त्याच अवस्थेत राहत असतात. आणि त्यामुळे संतांची भेट घ्यायची असेल तर आपल्याला सुद्धा त्या अवस्थेत जाणं आवश्यक आहे, तरच त्यांची भेट होऊ शकते. कारण ते कुठे आहेत, जरी आश्रमात गेलो किंवा सदैही असतील संत तरी सुद्धा ते आता आपल्याला दिसत आहेत शरीराने किंवा ती समाधी तिथं आहे, पण ते स्वतः कुठल्या ठिकाणी आहेत तर भगवंताच्या ठिकाणी आहेत. तर आपल्याला संतांना संतांची भेट घेण्यासाठी, त्यांच्याशी एकरूप होण्यासाठी आपण प्रपंचाच्या गोष्टी घेऊन गेलो तर आपलं स्थान एक आहे आणि ते आहेत वेगळे. भले आपण आश्रमात गेलोय पण ते भगवंताशी एकरूप झाले, ते त्याच ठिकाणी आहेत आणि आपण तिथे जाऊन प्रपंचातच आहोत, तर आपली भेट होणारच नाही त्यांच्याशी. आणि त्यामुळे अनेक साधक तसेच जातात. तर त्यामुळे नाईलाजाने संत त्या अवस्थेतून त्या प्रपंचिक अवस्थेमध्ये येऊन त्यांना थोडं साधकांच्या उद्धारासाठी, त्यांच्याशी एकरूप होण्यासाठी संत त्या अवस्थेतनं प्रपंचासारखे आपल्याशी वागावं लागतं त्यांना. आणि मग तिथे आपण मग असं अजून वरती की हे असे भेद करतात. तर हे अनुभव असे अनेक संतांना अनुभव किंवा असे ह्या गोष्टींना सामोरी नक्की जावं लागलं असणार आहे. तेच इथे महाराजांनी लिहिलेलं आहे.
पुढे सांगतायत की शिपाई जसा चोरांच्या पुढे पण मामलेदाराच्या मागे चालतो, त्याचप्रमाणे विषय हा देहबुद्धीच्या लोकांवर मालकी गाजवितो, पण संत मात्र विषयांवर मालकी गाजवितात. 77. जज कोर्टामध्ये चोराला शिक्षा करतो, पण समजा त्याच्या बायकोने त्याच्या खिशातले घरामध्ये काढून घेतले तर तो तिला काही बोलत नाही, त्याप्रमाणे देव हा संतांना गुन्हे माफ करतो. 78. संतांना आपल्या शरीरात काय चालले आहे हे सर्व दिसते, म्हणून तो रोगाची काळजी करीत नाही. 79. संताला कर्म मागे पुढे करता येते, पण ते टाळता येत नाही, ते कोणाला तरी भोगलेच पाहिजे. त्यामुळे संत आता आपण पाहिलं की महाराजांनी अनेकांची कर्म स्वतः भोगून संपवलेली आहेत, पण ते कर्म स्वतःचं असो किंवा कोणाचंही कर्म असो ते भोगायलाच लागणं, तरच त्या कर्माची एनर्जी नष्ट होते. हे आहे, भोगूनच ते नष्ट होते, त्यामुळे ते भोगणं भाग आहे. फक्त कधी भोगायची ही मुभा किंवा त्या साधकाच्या ऐवजी संत स्वतः भोगतात, किंवा त्या साधकाला आत्ता भोगायची वेळ असेल तर त्याला आत्ता भोगू न देता थोड्या कालावधीने भोगण्याची मुभा असंही करतात. तर हे संत हा फेरबदल करू शकतात, परंतु ते भोगणं कोणाला ना कोणाला तरी आणि केव्हा ना केव्हा तरी त्या कर्माच्या भोगातून फळाच्या भोगातून आपण जाणं आवश्यक असेल. पुढे 80. पंढरपूर हा भक्तांचा आखाडा आहे. 81. एकमेकांचे पत्ते पाहून खेळ खेळण्यात मजा नाही, त्याचप्रमाणे संताने पुढचे न समजताच प्रपंच केला पाहिजे. 82. लोहचुंबक लोखंडाला ओढून घेते, पण हा काही लोखंडाचा गुण नव्हे, त्याचप्रमाणे संत आपल्याला ओढून जवळ घेतात. 83. आता इथे छान सांगितलं, लोहचुंबक लोखंडाला ओढून घेते, पण हा काही लोखंडाचा गुण नव्हे, त्याचप्रमाणे संत आपल्याला ओढून जवळ घेतात. आपण नाही जात, त्यांनी आपल्याला त्यांच्या शक्तीने खेचलेलं असतं. हे इथे महाराज स्पष्ट सांगतात. किती गोड उदाहरण आहे. तर हे आहे, आपल्याला वाटतं आपण जातोय, हा थोडी इच्छा असते, पण जातोय हे प्रत्यक्ष कृती त्यांच्या शक्तीने घडते. नाहीतर आपल्याला खूप सबबी आहेत जन्माजन्माच्या आपल्या संस्कारांच्या. तर इथे आहे की लोहचुंबक लोखंडाला ओढून घेते, पण हा काही लोखंडाचा गुण नव्हे, त्याचप्रमाणे संत आपल्याला ओढून जवळ घेतात. 83. संतांच्या वचनांचा ओढून ताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. 84. संतांच्या ग्रंथांचा खरा अर्थ कृतीनेच कळेल. कृती केली तरच खरा अर्थ कळेल, नाहीतर नाही. ऊस गोड आहे याच्यासाठी ऊस खावाच लागेल, तरच संतांचे जी बोधवचनं आहेत त्यानुसार वागलं तरच मग खरा अर्थ कळू शकेल, नाहीतर ते शब्द पांडित्यच होणार आणि अजून एक जगात पंडिताची भर होणार. आधीच कमी नाही आहेत पंडित, तर त्यानुसार आहेत. पुढे आहे 85. नवरा अगदी प्रेमाची गोष्ट जशी आपल्या बायकोजवळ सांगतो, त्याचप्रमाणे आपण जगत का उत्पन्न केले हे भगवंत फक्त संतांनाच सांगतो. काय सुंदर दिलंय, काय नातं दिलंय, नवरा बायकोचं नातं दिलेलं आहे, संत आणि भगवंत. 86. स्वच्छ वाहणाऱ्या पाटामधून 4 उंजळी पाणी इकडे तिकडे टाकले तर त्या पाटात काय कमी होणार, तसा संतांचा संसार असतो. आपल्याला तो अवाढव्य दिसला तरी भगवंताच्या सृष्टीमध्ये तो अगदी एवढासाच असतो. संतांकडून जे कार्य घडतं ते आपल्याला फार विशाल व्यापक वाटतं, हे इथे दिले महाराज सांगतात. पण भगवंतासाठी ते अगदी ओंजळीभर पाण्यासारखं आहे, म्हणजे भगवंताचं कार्य. तर सृष्टीच्या दृष्टीने, तर भगवंताच्या सृष्टीच्या दृष्टीने तर तो अगदी एवढासाच आहे. काय सांगते, संतांचा संसार स्वच्छ वाहणाऱ्या पाटामधून 4 उंजळी पाणी इकडे तिकडे टाकले तर त्या पाटात काय कमी होणार, तसा संतांचा संसार असतो. आपल्याला तो अवाढव्य दिसला तरी भगवंताच्या सृष्टीमध्ये तो अगदी एवढासाच असतो. 87. ज्याला एका संताचे वर्म कळले त्याला बाकीच्या सगळ्यांचे वर्म कळेल. 88. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला, त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला,
त्याचप्रमाणे आपण एका नामांत राहण्याचा प्रयत्न करावा. 89. श्रीरामचंद्र सुद्धा तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शने घेऊन आले. श्रीरामचंद्र सुद्धा तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शने घेऊन आले. तर इथे तीर्थयात्रेचं महत्त्व सांगितले आणि अनेक संतांनी, अनेक ऋषीमुनींनी ही तीर्थयात्रा केलेल्या आहेत आणि आजही करत आहेत, केलेल्या आहेत. तर त्यासाठी ते महत्त्व, अनेक संतांच्या भेटी तीर्थांच्या ठिकाणी होत असतात, म्हणून तीर्थयात्रेला महत्त्व आहे. 90. अंतःकरणातले सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काहीतरी निमित्त लागते. तीर्थयात्रा आणि साधू संतांची भेट हे ते निमित्त होय. म्हणून तीर्थयात्रेच्या ठिकाणी संत तिथे साधना करत असतात, अनेक संत भेटतात. तर त्यामुळे आणि संतांची भेट झाल्यानंतर आपणही अनुसंधान केलं पाहिजे, ही इच्छा जागृत होते. त्यामुळे तीर्थयात्रेच्या ठिकाणी जावं हे महाराज सांगतात. 91. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. श्रीरामचंद्राची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला आणि ते साहजिकच आहे. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. आणि जिज्ञासू संत असेल तर संतांनाही ते सार्थक वाटतं, कारण संतांनी जे साधन केलेलं आहे, संतांकडे जो ज्ञानाचा, अनुभवाचा, अनुभूतींचा भांडार आहे, तो देण्यासाठी ते उतावळे असतात. आणि घेणारा त्यांना भेटला की त्यांनाही धन्य वाटतं, त्यांनाही समाधान वाटतं, हे इथे महाराज सांगतात. 92. आपण ज्या संताकडे जातो त्याला विषयाचे प्रेम असत नाही. इतकेच नव्हे तर त्याच्या माणसाने विषयामध्ये मग्न राहिले तर त्याच्या हृदयाला पीळ पडतो. कुत्रा हाड चगळीत आपल्याच तोंडातून येणारे रक्त पिऊन ते हाडांतून येत आहे असे समजतो आणि शेवटी त्यांतच मरतो. हे पाहून आपल्याला वाटेल त्याच्या 10 पट नव्हे 1 पट आपण विषय मग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते. तर आपले हे सर्व आपण जेव्हा विषयात मग्न होतो तेव्हा आपलं झालेलं नुकसान आपल्याला वाईट वाटतं, त्याहीपेक्षा कितीतरी पटीने आपल्या संतांना आपली शक्ती वाया गेली ह्यासाठी वाईट वाटत असतं, असं महाराज सांगतायत. 93. मोठे संत ग्रंथ लिहिताना श्रोत्यांची फार स्तुती करतात. अहो श्रोते, तुम्ही भाग्याचे आहात असे ते म्हणतात. जो खरा भाग्याचा आहे त्याला पोथी ऐकायची जरूर नाही. आपल्याला ते इतके चढवितात, त्याचे कारण हेच की आपण त्यांचे म्हणणे ऐकावे, नाहीतर कोणी ऐकायला उभे सुद्धा राहणार नाही. कौतुक करून 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 ते आपणाला ही आपल्या परमार्थाची जडीबुटी मुळी आपल्याला ते साठवतात, हे आहे. 94. मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दुःख होत नाही त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामाऱ्या, सज्जनांचा छळ, संकटे यांचे संतांना वाईट वाटत नाही. वाईट वाटत नाही याचा अर्थ ते त्यांना आवडते असा मुळीच नाही. पण मीठ जसे खारटच असणार तसेच जगातल्या ह्या घडामोडी होणारच. जगाची राहाटीच तशी आहे हे समजून ते दुःख करणार नाहीत. किंबहुना मीठ फार झाले तर खारटपणा जसा सहन होत नाही तसे त्यांनाही होईल. इतकेच नव्हे तर त्यांचा प्रयत्न जगातले वाईट कमी करण्याकडेच असतो. तर इथे दिलंय की जसा मिठाचा स्वभाव कडू आहे, मिठाचा गुणधर्म कडू आहे, त्याची चव कडू आहे, ही निसर्गदत्त चव आहे. तर आता मीठ खारटच आहे म्हणून कोणाला त्याची तक्रार नाही वाटत. तर इथे त्याचप्रमाणे आपल्या संसारात ज्या काही गोष्टी आहेत, दुःख आहे किंवा ज्या काही कष्टदायक गोष्टी आहेत, तर ते संसाराचं स्वरूपच तसं आहे. त्यामुळे संत त्याचं दुःख मानत नाहीत. परंतु त्या जर जास्तच वाढल्या तर मात्र संतांना ते सहन होत नाहीत आणि संत त्यासाठी ती परिस्थिती सुधारण्यासाठी अवश्य प्रयत्न करतात, हे इथे दिलेलं आहे. संत ज्या दुःखाच्या गोष्टी आहेत त्याचं दुःख साजरी करत नाहीत किंवा त्याचं दुःख त्यांना वाटत नाहीत. म्हणूनच आपण पाहतो की संतांच्या जीवनात एवढा आपल्यापेक्षा कितीतरी कठीण प्रसंग आले तरीसुद्धा
संत कुठे निराश झालेले दिसत नाहीत किंवा त्यांची श्रद्धा ढळलेली दिसत नाही, त्यांना दुःख झालेलं दिसत नाही. परंतु जेव्हा ही परिस्थिती अत्यंत बिकट होते, अत्यंत संसारामध्ये अत्यंत विष पसरलेलं आहे, त्यावेळेला मात्र संतांना संत हे इथे सांगितलेलं आहे, संतांना सहन होत नाही, ते दुःख होत नाही तर सहन होत नाही की ही परिस्थिती बदलली पाहिजे, हे त्यांना जाणवतं, हे त्यांना कळकळ वाटते आणि त्या दृष्टीने मग ते सर्वांची सेवा करतात. पुढे सांगतात आणि त्यासाठी कार्य जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी ते सुखदुःखाच्या जाळ्यांत जो सुखदुःखांच्या जाळ्यात सापडला नाही त्यांच्याकडे जावे. जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही त्यांच्याकडे जावे. तो साक्षीत्वाने जगात राहिल्याने जगापासून अलिप्त राहतो, आपण मात्र सुखदुःखाच्या जाळ्यात सापडतो. 96 संतांच्याकडे लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते त्यांच्या नात्यागोत्याचे देखील नसतात. संत त्यांना काही देत नसताना सुद्धा ते इतके कष्ट करतात. याचे कारण म्हणजे संतांचा त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा होय. अनेक साधक आहेत की ते गुरुगृही राहून खूप तिथली सेवा करत असतात, सर्व व्यवस्था पाहणं, सर्व लहान मोठं सर्व कामं करणं. हे का पाहतात तर तिथं माईक चालू आहे वर्षा, तर ते का पाहतात तर संतांकडून त्यांना तितका आपलेपणा मिळत असतो, प्रेम मिळत असतं आणि त्यामुळे ते तिथे सेवा करायला, मनापासून सेवा ते तिथे करत असतात. पुढे सांगतात 97 कर्म न करणे म्हणजे काय. आपल्या संतांनी कर्मांचा ढीग पाडला आहे, त्यांच्या कर्मामुळेच. 97 कर्म न करणे म्हणजे काय. आपल्या संतांनी कर्मांचा ढीग पाडला आहे, त्यांच्या कर्मामुळे आज आपण हिंदू म्हणून जगत आहोत. पण त्यांच्या आणि आपल्या कर्मांमध्ये फरक आहे. राम करता या भावनेने त्यांनी कर्म केले, आपण आपलेपणाने ते करतो म्हणून आपल्याला कर्म बंधनकारक बनते. इथे दिलंय कर्म, संतांनी प्रचंड कर्म केलेले आहेत, परंतु राम करता ह्या भावनेने संतांनी कर्म केले, त्यामुळे ते कर्म कोणतंही त्यांना बाधत नाही, उलट ते मोक्षाकडे घेऊन जातं. कर्म बंधनमुक्त ते होतात आणि आपले कर्म आपल्याला बांधतात. आता पुढे सांगतात 98 संत आत्मानंदाच्या मानस सरोवरांतच न राहता प्रपंचाच्या डबक्यांत आणि त्यातल्या चिखलात आले. त्या घाण पाण्याची संतांनी भगवंताच्या प्रेमाची गंगा बनवली, हीच त्यांची खरी करामत होय. काय सांगतात, संत आत्मानंदाच्या मानस सरोवरांतच न राहता प्रपंचाच्या डबक्यांत आणि त्यातल्या चिखलांत आले. त्या घाण पाण्याची संतांनी भगवंताच्या प्रेमाची गंगा बनविली, हीच संतांची खरी करामत होय. त्या डबक्यांतले पाणी अर्थात मुळामध्ये शुद्ध उगमांतून आलेले आहे. तर इथे संत कसे ह्या भवसागरातील अशुद्ध पाण्याची अमृतामध्ये रूपांतर करतात हे इथे दिलेलं आहे. पुढे 99 संत शोधण्याच्या फंदात आपण पडू नये. आपल्याला संत शोधण्याची मुळीच जरूर नाही. आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील. 100 ज्याप्रमाणे खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळ्यांना आमंत्रण देण्याची जरूर नाही, ते आपोआपच तिचा शोध काढीत येतात, कारण ती त्यांना फार आवडते. त्याचप्रमाणे तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्या भेटीला धावतच येतील आणि तुमचे काम करून देतील. खडीसाखर बना म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा. संतांना काय आवडते? भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण, याशिवाय त्यांना कोणतीही गोष्ट प्रिय नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये अखंड नामाची ज्योत तेवत ठेवा. 101 देवाचे बोलणे हे बापाच्या बोलण्यासारखे आहे, त्याच्याजवळ तडजोड नाही. पण संत हे आईसारखे आहेत आणि आईपाशी नेहमीच तडजोड असते. आई म्हणते, अरे तुझे प्रेम पुष्कळ ठिकाणी वाटले गेलेले आहे. अशी एकही वस्तू नाही की जिच्यासाठी तू सर्वस्व द्यायला तयार होशील.
पण बापाला तू निदान नावे तरी ठेवू नकोस. तो मोठा न्यायी आहे, म्हणून त्याच्या अन्यायाच्या तडाख्यात सापडू नकोस. याचा अर्थ तू आपले कर्तव्य बरोबर करीत जा, हेच संतांचे सांगणे आहे. संत प्रेमाने समजवतात आणि इथे छान सांगितलंय की देवाचे बोलणे हे बापाच्या बोलण्यासारखे आहे आणि त्याच्या सगळं तडजोड नाही. पण संत हे आईसारखे आहेत आणि आईपाशी नेहमीच तडजोड असते. त्यामुळे संत आपणाला प्रेमाने समजवतात, आपण कसं वागलं पाहिजे हे आपणाला ते अत्यंत प्रेमाने सांगतात. 102. संत एकांतात जातात याचे कारण असे की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे निराळे असतात. लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही, पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही, म्हणून ते एकांतात जातात. तर इथे दिलेलं आहे, संत जेव्हा एकांतात जातात तेव्हा एकांतात त्यांना जे भेटतात ते आपल्या सगळ्यांमध्ये असताना त्यांची भेट ते येऊ शकत नाहीत, म्हणून संत एकांतात जातात. 103. इतर संत आणि अवतारी संत यांच्यामध्ये फरक असतो. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे, तुकोबांसारखे आणि समर्थांच्या सारखे असतात. ते आपण होऊन येतात आणि आपले काम झाले की जातात, मग ते राहत नाहीत. 4. ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणे सुद्धा कोणाला लागणार नाही. 5. संत जरी झाला तरी त्याने 4 माणसांसारखे वागावे, पण त्यात देहाचे प्रेम नसावे. काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे. 6. संतांनी जगातली राजे मिळवली नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. 7. विहिरीतल्या बेडकाला जशी समुद्राची कल्पना येत नाही तसे आपल्याला संतांची कल्पना येणार नाही. 8. संत हे पहिल्याने आपल्यातलेच होते, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. 9. एका आईच्या एकुलत्या एक मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला. आई ती गोळी त्याला देईल का? जर तिने ती दिली तर ती खरी आईच नव्हे. त्याचप्रमाणे जो विषयांचे प्रेम देईल तो खरा संतच नव्हे. 10. मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो, पण तो रडू लागला की खाली ठेवतो. याच्या उलट मुलगा रडताना आई त्याला घेते. हा देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. 111. एका वर्ष भोवऱ्यामध्ये सापडला तर त्याला काढण्याचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग असा की दुसऱ्या चांगल्या पोहणाऱ्याने त्या भोवऱ्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे, पण यासाठी शक्ती फार लागते. दुसरा मार्ग असा की आपणच भोवऱ्यामध्ये बुडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे. विद्वत्ता ही भोवऱ्यासारखी आहे. वर पाणी फिरत असले तरी तळाशी संत असते. असे जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतमतांतरांच्या चक्रात सापडतात, पण जे खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप कळते आणि ते सगळीकडे एकच असते. विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते. शहाण्याने त्या भानगडीत न पडावे, पण पडावे लागलेच तर बुडी मारून बाहेर निघावे, हेच मध्यम शक्तीच्या माणसाचे काम आहे. तर इथे जे संतांचंच कार्य आहे की अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या इथे दिले विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते. शहाण्याने त्या भानगडीत न पडावे, पण पडावे लागलेच तर बुडी मारून बाहेर निघावे, हेच मध्यम शक्तीच्या माणसाचे काम आहे. तर हे ते दिलेत काही मर्यादा आहे. पुन्हा ऐकू तर वाचू तर आपल्याला लक्षात येईल. 112. कोणत्याही सत्पुरुषाची म्हणजे इथे आपल्या कामाची मर्यादा दिली आहे आणि संत हे कोणत्याही समोर त्यांच्या समोर कोणतीही परिस्थिती, कोणत्याही व्यक्ती कुठल्याही स्वरूपाच्या अवस्थेत असतील तरी सुद्धा त्यासाठी भोवऱ्याचं उदाहरण दिलंय. भोवऱ्यातनं बाहेर पडणं जमत नाही तर बाहेर 2 पद्धतीने पडू शकतो. एक जो पोहण्यात एकदम तरबेज असतो तो त्या भोवऱ्याच्या गतीबरोबर पोहू शकतो आणि जो भोवऱ्यात अडकलेला आहे त्याला काढतो. तर दुसरा मार्ग असा आहे की त्या भोवऱ्याबरोबर जो अडकला आहे त्याने त्या भोवऱ्यामध्ये स्वतःला सोपवून द्यायचं आणि त्या भोवऱ्याच्या
गतीने आपण गेलो तर खाली जाऊ आणि खाली पाणी संत असतं आणि तिथून मग पोहून वरती यायचं, हे इथे दिलेलं आहे. तर आता संत जे असतात ते असे त्या भोवऱ्यामध्ये जाऊन स्वतः तो फोडून आपल्याला बाहेर काढू शकतात. एवढी संतांची ताकद असते, ती तेच जाणे हे आहे. आणि आपल्यासारखे जे व्यक्ती आहेत त्यांनी शांतपणे खाली जावं, परत यावं, या पद्धतीने आहे. संत कुठलाही बांध, कुठल्याही कुठलीही आपत्ती, संत त्या आपत्तीला सामोरी जाऊन मदत करू शकतात कोणत्याही जीवाला. हे इथे दिलेलं आहे. 12 कोणत्याही सत्पुरुषाची परंपरा रक्षण केली पाहिजे, त्यात आपले पदरचे घुसडू नये. जी परंपरा आहे, जी आपण कोणतंही कार्य करतोय, तर समजा आपण महाराजांचं चरित्र पुस्तक जे बाबांनी दिलंय ते वाचतोय, तर हे वाचन करत असताना, अभ्यास करत असताना, त्यावर मननचिंतन करत असताना आपण त्यांना काय म्हणायचं हे महत्त्वाचं आहे. आपण त्याच्यात आपल्या गोष्टी न घालणं हे जी पण काही आहे, जो पण अनेकदा असं होतं की ज्या गोष्टी आपण शिकत असतो त्याच्यात मग आपल्या मनातलं एक घालू, अजून 4 जण त्याच्यात घालतील, अशा रीतीने ते जे ओरिजिनल जे म्हणायचं असतं ते बाजूला जाऊन त्याला वेगळे अर्थ आणि वेगळं फुटत असतं. त्याच्यामुळे कोणत्याही सत्पुरुषाची परंपरा रक्षण केली पाहिजे, त्यात आपले पदरचे घुसडू नये. जे ते सांगितलेले आहेत शिकवणी, जे आहे ते तसंच्या तसं, जे मूळ हे दिलेलं आहे ते आवश्यक आहे. पुढे 113 बर्फामध्ये पाणी काढले तर काहीच उरत नाही. बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही. त्याप्रमाणे संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढले तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही. 114 मनुष्य जितका निस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते. आपल्या घरातले लोक सुद्धा आपले ऐकत नाहीत, पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते, कारण ती सर्व व्यापक असते. ती अत्यंत तळमळीची असते. याच अर्थाने श्रुती सनातन आहे. जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले, म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचेच, शिवाय जगाचे कल्याण व्हावे असे वाटते तोपर्यंत ती वाणीही राहायचीच. तर इथे संतांच्या वाणीचं व्यापक असल्यामुळे त्यांची वाणी ही प्रत्येक जीवावरती प्रभाव टाकते. इथे आहे स्वार्थ आहे संत, पण त्यामुळे ते व्यापक आहेत आणि त्यामुळे त्यांना वाणीला प्रभाव आहे. 115 अत्यंत निर्भयता हा साधूचा पहिला गुण होय, कारण सर्व ठिकाणी मीच आहे भाव झाल्याचे कारणच उरत नाही. 116 साधूच्या अंतःकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ, सिंह, साप त्याला त्रास देत नाही. अगदी जंगली वाघाकडे सुद्धा निर्भयतेने नजर केली तर तो अंगावर येत नाही. शिवाय साधूच्या शुद्धांतकरणाचाही त्याचा परिणाम होतो. ही अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो संतांची. हिंस्र पशुपक्षा सुद्धा त्याच्या जवळ येऊन शरण गेले आहेत. हे महाराजांचं तर अजून एक उदाहरण बाबांनी जे लिहिलेलं आहे की शेतामधून एक प्रातर्विधी करून चालत असताना एका साधकाला समोर फणा काढून बसलेला असा नाग दिसतो. तो घाबरून तिथे महाराजांना आठवण करतो, महाराज असं म्हणतो, आणि तिथंच तो नाग स्तब्ध होतो आणि तिथून तो साधक आपल्या घरी जातो. नंतर सर्व काही स्नान संध्या करून महाराजांना भेटायला जातो आणि घटना सांगतो. तेव्हा महाराज सांगतात, जा आधी शेतात आणि त्याची शपथ मोड. महाराजांची शपथ घालतो तो त्या नागाला. त्यामुळे जर तो शेतात जाऊन पाहतो तर तिथे नाग तिथेच आहे. तर केवळ महाराजांचं स्मरण करून शपथ घातली तरी त्या नागाने ते ऐकलेली आहे. तरी केवढं मोठं सामर्थ्य महाराजांचं आहे, त्या नामात आहे, हे इथे आपल्याला स्पष्ट होत आहे. आणि महाराजांनाही तिथं एका जागी बसून कळते की तो तिथेच आहे, स्तब्ध आहे. म्हणजे आपले संत हे सर्वज्ञ, सर्व व्यापक असतात. सर्व ठिकाणचं त्यांना एका जागी बसून कळतं आणि दिसतं. हीच ते लीला आहे. भगवंताप्रमाणेच ते लीला करतात, खेळ करतात, हे आहे. पुढे आहे 118 श्री महाराजांच्याकडे एकदा एक विद्वान गृहस्थ आले. श्री महाराजांच्याकडे एकदा एक विद्वान गृहस्थ आले.
त्याच्या आधीचा 117 फक्त संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला. त्यांचे केवढे उपकार सांगावेत की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला. म्हणून आपण मुद्दाम वेद वाचण्याचे कारण नाही. फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे आपण वागावे. आपले काम खात्रीने झालेच पाहिजे. 118 श्री महाराजांच्याकडे एकदा एक विद्वान गृहस्थ आले. त्यांनी तुकोबांच्या गाथेचा चांगला अभ्यास केलेला होता. त्यांनी श्री महाराजांना असा प्रश्न विचारला की श्री तुकारामांच्या गाथेमध्ये सर्व ठिकाणी वेदांत भरलेला आहे. त्यांचा एक अभंग असा आहे, पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने, याचा काय अर्थ समजावा. श्री महाराज म्हणाले, मागच्या जन्मी तुकाराम बुवांनी ते केलेले असणार यात शंका नाही. पण संतांचे ज्ञानच असे असते की त्यांना वेदांताचे धर्म आपोआप कळते. अमुक एक ग्रंथ कोणी लिहिला, केव्हा लिहिला, त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे, या गोष्टी संतांना सांगता येणार नाहीत. पण त्या विषयांचे मर्म त्यांना बरोबर ठाऊक असते. तर हे इथे सांगतायत की संत हे त्यांनी वेदांचा अभ्यास न करताही संतांचं आचरणच पूर्णतः वेदांप्रमाणे असतं. कारण ते त्यांच्या समाधी अवस्थेतनं ते एकरूप होऊन पूर्णतः साधनेतनंच त्यांनी सर्व काही, वेद म्हणजेच भगवंताची वाणी, आणि ते भगवंताशीच एकरूप झालेले असतात. त्यामुळे भगवंताला काय अपेक्षित आहे त्यांचं आचरण तसं होतं. आणि त्यामुळे त्यांचे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये संपूर्ण वेद अवतरलेले आहेत. कारण संत भगवंताशी एकरूप झाल्यामुळे त्यांचं आचरण भगवत स्वरूप असल्यामुळे त्यांनी जे लिखाण करतात ते वेदवाणी व्यतिरिक्त काय दुसरं असू शकणार, हे इथे महाराजांनी पण सांगितलेलं आहे.